अकबर बादशाहबद्दल म्हटलं जाते की त्यांच्या दरबारात देशातील दिग्गज कवी, संगीतकार आणि प्रशासक होते, ज्यांना नवरत्न म्हटले जायचे. या नवरत्नांमध्ये सर्वात खास आणि लोकप्रिय नाव म्हणजे राजा बिरबल. आज आपण अकबर बिरबलाचे जे किस्से ऐकतो त्यात बऱ्याचदा अकबरापेक्षा बिरबलला जास्त हुशार दाखवले जाते. इतिहासकार म्हणतात की हे सर्व किस्से 100% खरे नसरी या दोघांमध्ये कमालीची घनिष्ठ मैत्री होती, यात तीळ मात्र शंका नाही. बादशाह अकबरला बिरबल इतके प्रिय होते की जेव्हा त्यांनी फतेहपूर सिक्री शहराची स्थापना केली तेव्हा जानेवारी 1583 मध्ये त्यांनी खास बिरबलसाठी एक सुंदर महाल बांधून घेतला आणि स्वतः त्याच्या उद्घाटनाला हजर राहिले. पण तुम्हाला माहिती आहे का, बिरबल हे त्यांचे खरे नाव नव्हतेच. बिरबल ही त्यांना अकबराने दिलेली एक पदवी होती. नमस्कार, मी रवी शिकारे आणि तुम्ही पाहताय राष्ट्रभूमी. अलाहाबादच्या किल्ल्यातील अशोक स्तंभावर कोरलेल्या लेखानुसार आणि तत्कालीन इतिहासकारानुसार बिरबलाचे मूळ नाव महेशदास असे होते. 1556च्या सुमारास जेव्हा महेशदास अकबराच्या दरबारात आले तेव्हा ते 28 वर्षांचे होते आणि वयाने अकबरापेक्षा 14 वर्षांनी मोठे. दरबारात येण्यापूर्वी ते रिवाचे राजा रामचंद्र यांच्याकडे दरबारी कवी होते. काही इतिहासकारांच्या मते अकबराने त्यांच्या बुद्धिमत्तेवर खुश होऊन त्यांना दरबारात बोलावले होते, तर काहींच्या मते आमेरचे राजा भगवानदास यांनी त्यांना दिल्लीला पाठवले होते. बिरबल हे फक्त विनोदी आणि हजरजबाबी नव्हते, तर ते अकबराचे मुख्य राजकीय सल्लागार आणि बिना खात्याचे मंत्री होते. त्यांनी अकबराला हिंदू धर्म समजून घेण्यात मोठी मदत केली. तसेच अनेक राजपूत राजांशी मुघल साम्राज्याचे संबंध सुधारण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्यातील घनिष्ठ संबंधाचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे अकबराच्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत ते कधीही बिरबलावर रागवले नाही. इतिहासकार सांगतात की अकबराने अनेक बड्या अधिकाऱ्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा दिली, पण कवी, फैजी, तानसेन आणि बिरबल या तिघांवर ते कधीही रागवले नाही. इतकेच नाही तर अकबराने स्वतः आपल्या आयुष्यात 4 वेळा बिरबलाच्या खाजगी निवासस्थानी भेट दिली होती. एका अपघातात बिरबलाचा जीव वाचवण्यासाठी अकबराने स्वतःचा घोडा पिसाळलेल्या हत्तीसमोर घातला होता. पण या मैत्रीचा अंत अत्यंत वेदनादायी ठरला. 1586 मध्ये वायव्य सरहद्दीवर म्हणजे सध्याच्या पाकिस्तान अफगाणिस्तान बॉर्डरवर पश्तून युसुफजाई जमातीचे बंड मोडून काढण्यासाठी अकबराने बिरबलाला सैन्यासह पाठवले. 16 फेब्रुवारी 1586 रोजी मलंदराई खिंडीत अफगाणांनी अचानक मुघल सैन्यावर हल्ला केला. या भीषण युद्धात 800हून अधिक सैनिकांसह बिरबलाचाही मृत्यू झाला. जेव्हा ही बातमी अकबरापर्यंत पोहोचली तेव्हा तो पूर्णपणे कोलमडून गेला. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अकबर कधीही इतका दुःखी झाला नव्हता. त्याने सलग 2 दिवस अन्न पाणी घेतले नाही, झरोका दर्शन बंद केले आणि दरबारात जाणे टाळले. युद्धाच्या गोंधळात बिरबलाचा मृतदेह कधीच मिळू शकला नाही, याची खंत अकबराला आयुष्यभर राहिली. बिरबलाला श्रद्धांजली वाहताना अकबराने म्हटले होते, तो माझ्या सर्व सहकाऱ्यांमध्ये सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ होता. अकबर आणि बिरबलाची ही मैत्री केवळ राजकीय नव्हती, तर ती 2 मनांचे अतूट नाते होते, जे आज शेकडो वर्षांनंतरही लोकांच्या लक्षात आहे. अकबर आणि बिरबलाच्या मैत्रीबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा राष्ट्रभूमी.